नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बापू शंकर. व्हीके क्लास या प्लॅटफॉर्मवरती आपलं सर्वांचं स्वागत. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 2026 मध्ये काही दिवसामध्येच आगामी काळामध्ये महिला आणि बालविकास विभागाअंतर्गत ही भरती आपल्याला लवकरच पाहायला मिळू शकते. आता हा व्हिडिओ आपण कशाच्या आधारावरती तयार करतोय? महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्र्यांनी जी माहिती दिलेली आहे त्या माहितीच्या आधारावरती हा व्हिडिओ असणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहणार आहेत? जाहिरात लवकर काय येऊ शकते, त्यांनी कोणती माहिती दिलेली आहे, याच्यामध्ये जागा नियमित जागा किती सांगितलेली आहेत? 6,669 या नियमित जागा सांगितल्या आहेत. नियमित जागा म्हणजेच काय? त्या जागांची परीक्षा होते, ज्या जागांची परीक्षा घेतली जाते, जाहिरात येते, जाहिरात याची येते, याची परीक्षा घेतली जात नाही. ठीक आहे. नियमित भरती ज्यांची परीक्षा होते त्यांना आपण काय म्हणतो? नियमित भरती म्हणतो. अशा किती जागा भरल्या जाणार आहेत? 8,669 जागा भरल्या जाणार आहेत. त्यानंतर अंगणवाडी सेविकेचं पद आहे, याच्याही जागा आहेत. आणि त्यानंतर अंगणवाडी मदतनीसचं पद आहे. या दोन्ही वेगळ्या परीक्षा आहेत. परीक्षा म्हणजे दोन्ही वेगळी पदं आहेत. हे नियमित शासकीय कर्मचारी नसतात. ठीक आहे. यांना काय केलं जातं? मानधन दिलं जातं. यांना फक्त क्वालिफिकेशन 10वी किंवा 8वी किंवा 10वी, मदतनीससाठी 8वी किंवा 10वी, सेविकासाठी 10वी किंवा 12वी, आणि त्याच गावातील महिलांना काय केलं जातं? प्राधान्य दिलं जातं. फक्त महिलांसाठी या 2 जागा आहेत. ठीक आहे. या सर्वांसाठी आहेत. नियमित संपूर्ण आपण काय करू? माहिती पाहूया आणि या माहितीवरती जाहिरात कशा पद्धतीने येऊ शकते ते आपण मुद्दे डिस्कस करूया. बघा, महिला व बालविकास विभागामध्ये तब्बल 23 वर्षानंतर 8,669 नियमित पदे भरण्यात येणार आहेत. इथं नियमित शब्द खूप महत्वाचा आहे. नियमित पदे. नियमित पदे म्हणजे ज्यांची परीक्षा होणार आहे, ज्यांची परीक्षा होणार आहे त्यांना काय म्हणतो आपण? नियमित पदे म्हणतो. अशी किती आहेत? 8,669 आहे. 8,669 म्हणजे आगामी काळातली जी परीक्षा किंवा जाहिरात येऊ शकते आणि ज्याची आपल्याला तयारी करायची आहे, किती पदं आहेत? 8,669 अशी पदं आपल्याला पाहायला मिळतात. अशी या निर्णयामुळे विभागाच्या सक्षमीकरणाला मोठी चालना मिळणार असल्याची माहिती कोणी दिली आहे? महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे. बघा, विभागातील एकूण पदाचा आढावा घेण्यात आलेला आहे. काही पदे निश्चित म्हणजे रद्द करण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर याच्यामध्येच 165 नव्या पदांची सुद्धा काय केलेली वाढ करण्यात आलेली आहे. त्यामुळे विभागामध्ये एकूण 8,669 पदे मंजूर करण्यात आलेली आहेत. आता हा मुद्दा वेगळा आहे, हा मुद्दा वेगळा आहे आणि हा मुद्दा वेगळा आहे. तिन्ही मुद्दे कसे आहेत? वेगळे आहेत. या ठिकाणी आपल्या परीक्षेसाठी किंवा जाहिरातीचा जो कामाचा आहे हा मुद्दा या ठिकाणी काय केला? आपण डिस्कस केला. आता दुसरा आपण पाहूया. याशिवाय विभागाच्या कामकाजामध्ये 2,843 बाह्य यंत्रणेमार्फत सुद्धा पदं भरली जाणार आहेत. त्याला सुद्धा काय केली? मान्यता दिलेली आहे. आता या ठिकाणी शब्द काय वापरलेला आहे? बाह्य यंत्रणा वापरलेला आहे. बाह्य यंत्रणा म्हणजेच काय? कोणत्या तरी एखाद्या कंपनीला काय केलं जातं? कंत्राट दिलं जातं आणि त्या कंपनी मार्फत काय केले जातात? लेबर शासनाला पुरवलं जातं. म्हणजे ही कंत्राटी भरती आहे. इथे परीक्षा होणार आहे का नाही? ठीक आहे. बाह्य यंत्रणा कोणती तरी असेल. या ठिकाणी हे मुद्दे दिलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, खाली एक मुद्दा आहे, एकात्मिक बालविकास सेवा. एकात्मिक बालविकास सेवा, एकात्मिक बालविकास सेवा या योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस काय केल्या जातात? भरल्या जातात. या किती आहेत? 1,10,664 अंगणवाडी सेविका आहेत आणि त्यानंतर 1,10,664 अंगणवाडी मदतनीस आहेत. एकूण 2,21,338 मानधनाधारित पदे देखील मंजूर. म्हणजे फक्त यांना मानधन दिलं जातं, शासकीय कर्मचारी म्हणून यांना गणलं जात नाहीये. त्याच गावामध्ये 8 का असते, त्याच गावातील महिला, ही दोन्ही पदं महिलांसाठी आहेत, फक्त महिलांसाठी. दोन्ही पदं काय? फक्त महिलांसाठी आहेत, फक्त महिला. परीक्षा याची आपल्याला तयारी करायची. ठीक आहे. महिलांसाठी सुवर्ण संधी आहे. 8वी किंवा मदतनीसाठी 8वी किंवा 10वी पास होणं गरजेचं आहे. त्यावेळेस फॉर्म मागितले जातात. त्याच्यानंतर सेविकासाठी 10वी किंवा 12वी. ठीक आहे. अशा प्रकारे काय केलं जातं? फॉर्म भरून 10वी 8वी ते 12वी पर्यंतच्या गुणपत्रिकेवरती हे निवडले जातात. यांना एक फिक्स काय केलं जातं? मानधन दिलं जातं. 23 वर्षानंतर हा निर्णय घेतला. ठीक आहे. त्यामुळे हा एक मुद्दा महत्वाचा आहे आणि हा एक मुद्दा काय आहे? महत्वाचा आहे. लवकरच तुम्हाला याची जाहिरात पाहायला मिळू शकते. ठीक आहे. त्यामुळे जे याची तयारी करतात त्यांनी काय करायची? आतापासूनच तयारीला लागा. जाहिरात कधी येऊ शकते?
जाहिरातीची वाट बघत बसू नका, कारण जाहिरात आल्यानंतर फक्त रिव्हिजन लागते, रिव्हिजन करायची असते. जर रिव्हिजन केली जाहिरातीच्या नंतर तरच पोस्ट मिळू शकते. जाहिरात आल्यानंतर आपण काय करतो, अभ्यास करतो आणि त्यामुळं कोणतीही पोस्ट निघत नाही. ठीक आहे. टीईटी बॅच 2000 बघा, व्हीके क्लास या व्हीके क्लास ऍप वरती आपण वेगवेगळ्या बॅचेस लॉन्च केलेल्या आहेत. वेगवेगळ्या बॅचेस तुम्हाला जर तयारी करायची असेल व्हीके क्लास आणि व्हीके क्लासच्या टीम बरोबर, तर आपली टॉपची टीम आपल्याला पाहायला मिळते. तयारी करायची असेल तर व्हीके क्लास डाउनलोड करा, तुम्हाला वेगवेगळ्या बॅचेस पाहायला मिळतील. या ठिकाणी टीटी बॅच 2 आहे, पेपर 1 आणि पेपर 2 साठी फीज आपली किती आहे, फक्त 999. आपल्या प्रत्येक बॅचची फीज कशी आहे, कमी आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामध्ये दररोज लाईव्ह लेक्चर होतात, टॉपिक वाईज टेस्ट लाईव्ह झाल्यानंतर पीडीएफ स्वरूपामध्ये जी शिकवलेली आहे ती नोट्स तुम्हाला दिली जाते. सराव टेस्ट आणि अनुभवी अध्यापक वर्ग आपल्याला पाहायला मिळतो. कोणत्या विषयासाठी कोणते शिक्षक आहेत या ठिकाणी दिलेले आहेत. ठीक आहे. अशा पद्धतीने व्हीके क्लास आणि व्हीके क्लासच्या टीम बरोबर जर तुम्हाला तयारी करायची असेल आगामी काळातल्या परीक्षांसाठी, तर व्हीके क्लास ऍप काय करा, डाउनलोड करा आणि तुम्ही बॅचेस काय करू शकता, खूप कमी किमतीमध्ये परचेस करू शकता. ठीक आहे. या ठिकाणी आपण थांबूया. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.